पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचं पृथ्वी रिच पॉलीफॉस्फेट। अहिल्यानगरच्या शिरापूर भागात रात्री जोरदार पाऊस झाला। 2 तास झालेल्या पावसामुळे शिरापूर परिसरातील शेतजमीन वाहून गेली। गावाकडे जाणारा पुलाचा बराचसा भाग वाहून गेला। याच पुलावरून गावाकडे जाणारा तरुण वाहून गेला। यंदा पावसाच्या तडाख्यामुळे राज्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते। सरकारने त्याबाबत सकारात्मकता दर्शवली तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं। पुण्याच्या शिरूरमधील धामारी परिसरात मुसळधार पावसाचा फटका बसलाय। या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाले। सततच्या पावसामुळे कोथिंबीरीचं पीक शेतातच सडून खराब झाले। तर शेताला तळ्याचं स्वरूप आल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। रायगडच्या बाजारात झेंडूची मोठी आवक झाली। उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवामुळे बाजारात झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे। मात्र पावसामुळे झेंडूचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं झेंडू 160 ते 200 रुपये किलो दरानं किरकोळ बाजारात विकला जातो। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी हिताच्या उपाययोजना करण्याची मागणी कृषी मूल्य आयोग आणि केंद्रीय समितीकडे करण्यात आली। कृषी धोरणात तातडीनं बदल करण्याची गरज असल्याचं वक्तव्य बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगतापांनी केलं।